नमस्कार मित्रांनो, मी आपला ब्लॉगर देवा जाधव आपले स्वागत करतो। तर आज आपण आहोत प्रीती संगम या ठिकाणी। या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे। तर आज आम्ही या ठिकाणी मी स्वतः देवा जाधव, आमचे मित्र भावकी प्रवीण जाधव, आमचे सचिव साहेब नामदेव शिर्के आणि महाराज साहेब शिवाजीराव राजेमाने, आम्ही एका विशेष कारणासाठी आणि आमचे एक मित्र आहेत दादासाहेब कळडोने साहेब, हे आम्ही आज या ठिकाणी एका कामानिमित्ताने आलेलो आहोत। तर सदर प्रीती संगमा बाबतीत जर थोडक्यात माहिती जर घ्यायची झाली तर ही आहे कृष्णा नदी आणि ह्या ठिकाणाहून वाहत येते कोयना नदी। या दोन नद्यांचा संगम म्हणजे प्रीती संगम आहे। हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आयुष्यातील विरंगुळाचे एक स्थान होते। या परिसरातील वेगवेगळी देवालये आहेत। जवळून दुरून हा संगम अतिशय मनमोहक दिसतो। आमचे मित्रमंडळी पाहू शकताय आपण किती खुश आहेत। या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये राहून आज मी स्वतः पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहे। तर आपणास थोडकी या प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे। चांगल्या कामाची सुरुवात जर करायची असेल तर इथे येऊन चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले जाते। महाराष्ट्रातील राजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही या समाधी स्थळाची एक विशेष ओळख आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकताय बरेच पर्यटक या ठिकाणी या स्थळाला भेट देतात। इकडे बघा, लहान बालचमू जे आहेत हे पोहण्याचा आनंद अतिशय उत्तम प्रकारे घेत आहेत आणि आत्ताचे वातावरणसुद्धा छान आहे। आज 25 एप्रिल 2025 हा दिवस आहे। तर अतिशय सुंदर असे स्थळ आहे बघा। मनुष्य प्राण्यांप्रमाणे हे बघा, उन्हाळ्याचे दिवस आहे, श्वानसुद्धा इकडे पाण्याचा आनंद घेत आहेत। ॲक्च्युली वातावरणच तेवढं गरम आहे। तर सदर पाहू शकताय अत्यंत उत्तम असं ठिकाण आहे। कृष्णा कोयनेचा संगम आहे या ठिकाणी। इकडे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो थोडक्यामध्ये। पोहणारे जे आपले पोहक आहेत अत्यंत दूर ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले आहेत बघा। आणि अत्यंत सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे। आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी विथ आपले मित्रांनो। पहा, सदर प्रीती संगमच्या किनाऱ्यावर संगमेश्वरांचं ओम नमः शिवाय शंकराचं, भगवान शंकराचं मंदिर आहे। तर आपण पाहू शकताय अतिशय दुर्मिळ असं भगवान शंकराचं मंदिर आहे। आणि या मंदिराचं जे गेट आहे हे खूप लहान आहे, वाकून जायला लागतं आतमध्ये। तर अशा प्रकारे मित्रांनो पहा, छोटंसं मंदिर इकडे संगमेश्वरांचं मंदिर आहे। सदर बसण्याच्या ज्या पायऱ्या आहेत तिकडे सदर जागेत विषारी सर्पाचा वावर असल्याने बसू नये असा बोर्ड लिहिलेला आहे। सदर ठिकाणी शिजाळी मारल्यामुळे सर्पांचा वावर असू शकतो असं ह्या विश्वस्तांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे बघा। तर मित्रांनो पहा, प्रीती संगमवरून आपण वरती आल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा थोडक्यामध्ये एक जीवनपट या ठिकाणी साकारलेला आहे। त्यानंतर आपण अतिशय निसर्गरम्य असं उद्यान या ठिकाणी बनवलेलं आहे। तर ही आमची भावकी आहे प्रवीण जाधव साहेब। तर या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गार्डन टाईपमध्ये व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो, जात आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरामध्ये।
तर या ठिकाणी कोणीही बसू नये अशी फलक इकडे लिहिलेला आहे. तर या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची स्मृतीस्थळ आहे. सदर समाधीचे अनावरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नामदार शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 25 नोव्हेंबर 1988 साली शनिवारी झालेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीच्या उजव्या बाजूला श्रीराम मंदिर प्राचीन मंदिर आहे. मंदिरावरच्या पताका आपण बघू शकतो. मित्रांनो पहा, सदर उद्यानाच्या ठिकाणी येलो फ्लेम ट्री शास्त्रीय नाव आहे, स्थानिक नाव सोनमोहर. त्या झाडावर जर आपण पाहिलं तर आता अत्यंत जास्त प्रमाणामध्ये या झाडावर वटवाघळं बसलेली आहे. याच परिसरामध्ये गोपाळेश्वर शिवस्वामींचं मंदिर आहे. भला मोठा वड आहे. ह्या वडावरती सुद्धा वटवाघळं अत्यंत जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक झाडावरती वटवाघळं हे इथे उलटी बसवलेली आहे. या ठिकाणी आपण कोणत्याही झाडावर बघाल तर जास्त प्रमाणामध्ये इकडे वटवाघळांचा वावर अत्यंत वटवाघळ हा निशाचर प्राणी आहे आणि सामान्य पक्ष्यांप्रमाणे नसून तरी हे झाडावरती उलट्या अवस्थेमध्ये इकडे बघा लटकत असते. सदर ऋतूकाळामध्ये लहान मुलांसाठी घसरगुंड्या, झोपाळे यांची सोय सरकारने केलेली आहे. आता हे पहा, रोलिंगची झोपाळा आहे, घसरगुंडीचा आहे. यावरती बसल्यानंतर असं गोल गोल फिरत माणूस खाली येतो. एवढ्या सगळ्या गार्डनमध्ये एवढ्या सगळ्या जागा शोधून बघा आमचे मित्र कशावर बसलेले आहेत. एका सिंगल फळीवर. सचिव साहेब गुड मॉर्निंग. कळलोले साहेब गुड मॉर्निंग.